कोरोनानंतर ऑनलाईन शिक्षणाचा अध्याय संपल्याचं मानलं जात असतानाच मुंबईमध्ये एका शाळेतील विद्यार्थ्यांवर पुन्हा ऑनलाईन शिक्षणाची वेळ आली आहे। चेंबूरमधील मरवली चर्च परिसरातील 60 वर्षांहून अधिक जुन्या सिंध कॉस्मोपॉलिटन हायस्कूलची इमारत धोकादायक घोषित झाल्यानं विद्यार्थ्यांना घरामधूनच शिक्षण घ्यावं लागतंय। मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। पर्यायी शाळेमध्ये वर्ग भरावेत अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। पाहूयात। शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं नाही तर त्याचा सर्वाधिक फटका त्यांच्या भविष्याला बसतो। मुंबईतील चेंबूरच्या मरवली चर्च परिसरातील सिंध कॉस्मोपॉलिटन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर सध्या अशीच वेळ आली आहे। 60 वर्षांहून अधिक जुनी असलेली ही शाळा आज धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे। गेल्या काही महिन्यात इमारतीचे स्लॅब कोसळल्याच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि शाळा प्रशासनानं ऑफलाईन वर्ग बंद करून ऑनलाईन शिक्षण सुरू केलंय। 13 तारखेपासून तर मुलं शिकतच नाहीये। मेन तर पहिल्या वेळेस ते मुलांना कळलंच नाही कोणती आयडी आणि काय कसं करायचं। ते करता करताच अर्धा तास निघून गेला आणि पोरगा काय करता ते चालू ठेवतं, ते बंद करतं आणि निघून जातं। म्हणजे आम्हाला पण कळत नाही ते क्लास चालू आहे नाही चालू आहे। सर्व डबल सर्व नवीन सर्व करावं लागलं आणि ती दुसरीला असल्या कारण तिला काहीच समजत नाही की कसं हँडल करावं किंवा काय करावं। बाजूला एक बसणार तेव्हाच ती समजणार ना की बाबा हिला म्हणजे मोबाईलवरून कसं बघायचं आहे किंवा काय करायचं आहे, लिहायचं कसं, काहीच समजत नाही। कारण की जे बोर्डवर लिहिलं जातं आणि तुम्ही ऑनलाईन मध्ये शिकवता आणि ऑनलाईन मध्ये सगळं जे अभ्यास येतोय ते मुलं नाही करू शकत। म्हणून शाळेने शिफ्टिंग दिलं पाहिजे, कारण की मुलांचा भविष्याचा विचार करून तुम्ही शिफ्टिंग दिली पाहिजे। आणि हे लोक विचार बोलतात की अभी हम बता नहीं सकते कब हमको बोलेंगे। मग तुम्ही टीचर आहात, तुम्ही प्रिन्सिपल आहात, प्रिन्सिपल जेव्हा टीचरला सांगणार तेव्हा ती टीचर आम्हाला कळवणार। आणि डायरेक्टली कुठल्या पोरांना चालू करता येत नाही तर टीचर डायरेक्ट त्यांना कट करती। मग असं पोरं शिकणार कसं? तुम्हाला ऑनलाईन शिकवायचं आहे ना, मग तुम्ही पोरांना जरा सांगा तरी, ज्यांना नाहीये, ज्यांचे आई बापा शिकलेले नाहीये ते कसं करणार ऑन। हमको यही चाहिए कि मतलब स्कूल कहीं शिफ्ट करके दे या तो एलसी दे दे, बोल दे हाँ आप अपना बच्चे लोग का देख लो, एडमिशन कहीं भी करके ले लो, हम लोग ले लेंगे। मेरी लड़की 9वीं में है, जिंदगी बर्बाद हो रहा है उसका। ऑनलाईन शिक्षण सुरू असलं तरी अनेक विद्यार्थ्यांसाठी ही मोठी अडचण ठरते। अनेक घरांमध्ये एकच मोबाईल असून 2-2 मुलं शिक्षण घेत आहेत। काही पालक दिवसभर कामावर जात असल्यानं मोबाईल घरी उपलब्ध नसतो। परिणामी अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांनाही मुकावं लागत असून त्यांच्या शिक्षणात सातत्य राहत नसल्याची तक्रार पालक करत आहेत। 6 महीना लग सकते हैं क्योंकि बहुत बड़ा खर्चा है। इवन कंपाउंड वॉल जो है वो कोलैप्सेबल कंडीशन में है, एकदम गिरने के कगार में है और बिल्डिंग के बहुत सारे हिस्से इस तरह से है। या तो फिर दूसरा ऑप्शन ये है कि अगर ज़्यादा समय लगा तो हम लोगों ने कॉरपोरेशन को ये भी रिक्वेस्ट की है कि कहीं उनके कुछ 15 से 17 रूम हमें दिए जाएं जिसमें हम स्कूल चला सकें, जहां सेफ्टी हो बच्चों की। शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीवरून सुरू असलेल्या प्रशासकीय आणि ट्रस्टमधील वादामुळे गेल्या अनेक वर्षात आवश्यक दुरुस्ती झाली नसल्याचं सांगितलं जात आहे। आता इमारतीची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी किमान 6 महिन्याचा कालावधी लागणार आहे। दरम्यान या काळात महानगरपालिकेनं पर्यायी वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण सुरू करता येईल अशी मागणी शाळा प्रशासनानं केली आहे। या प्रकरणाची दखल स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतली आहे। नुकत्याच राजश्री शिरवाडकर यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। शाळा खाजगी असल्या तरी विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडित होऊ नये यासाठी पालिकेकडून शक्य ती मदत करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली। दिवशी मी जेव्हा शाळेला भेट दिली तेव्हा शाळेचे ट्रस्टी, आमचे स्थानिक नगरसेवक महादेव शोगन आणि आमच्या प्रभाग समिती अध्यक्ष आशाताई मराठे आणि काही पालक तिथे उपस्थित होती। मी त्या ट्रस्टींना तीच विनंती केली की ह्या वर्गखोल्या रिकाम्या करून तुम्ही पूर्णपणे ती इमारत दुरुस्त करा। त्यांनी महापालिकेकडे तसा प्रस्ताव द्यावा, मागणी करावी की आम्हाला शाळा किंवा शाळेच्या काही वर्गखोल्या उपलब्ध करून द्यावा। आम्ही त्यांना जरूर त्यात मदत करू। या शाळेच्या हजारो माजी विद्यार्थ्यांच्याही भावना या वास्तूशी जोडलेल्या आहेत। शाळेची इमारत लवकर दुरुस्त करून ती पूर्ववत सुरू करावी आणि विद्यार्थ्यांनी वर्गात बसूनच शिक्षण घ्यावं अशी अपेक्षा माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। बहुत अच्छी स्कूल है, बहुत ही अच्छी उससे चल रही थी। थोड़ा सा दिक्कत ये हुआ अभी क्योंकि काफ़ी पुराना स्ट्रक्चर हो चुका है, लगभग 70 साल पुरानी बिल्डिंग है, तो थोड़ा सा पीछे से स्लैब गिरा हुआ है इसका, तो उस वजह से अभी स्कूल को ऑनलाइन किया है एजुकेशन डिपार्टमेंट ने। लेकिन हमारा मानना है कि जल्दी से बिल्डिंग रिपेयर हो और शिफ्ट ना हो, मतलब स्कूल कहीं और रिपेयर होके यहाँ पे चले स्कूल। और सब टीचर भी यही चाहते हैं, सबका यही है कि
जल्दी से जल्दी रिपेयर होके पेरेंट्सों का भी यही मानना है कि अच्छे से रिपेयर हो जाए और स्कूल यहाँ पे ही चले। कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होता, मात्र प्रत्यक्ष वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद, शिस्त आणि अभ्यासाचं वातावरण याला कोणताही पर्याय नाही. सध्या या शाळेतील शेकडो विद्यार्थी नाईलाजानं ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीनं पर्यायी व्यवस्था करणं ही काळाची गरज बनली आहे. शाळेची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ऑफलाईन शिक्षणाची सुविधा मिळते का, याकडे आता पालक, विद्यार्थी आणि प्रशासनाचं लक्ष लागलंय. शिक्षणाचा हक्क प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, मात्र धोकादायक इमारतीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचा आधार घ्यावा लागतोय. आता पालकांची मागणी एकच आहे, दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी शाळेत वर्ग सुरू करा आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान थांबवा. प्रशासन या मागणीवर कितपत सकारात्मक निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन निषाद आणि नागेश यांच्यासह पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.